शुभ श्रावणी 16 मार्च भागामध्ये अपर्णा अलकनंदाची बरोबर जिरवते आणि अलकनंदाचा सगळा डाव फसतो। ती रूममध्ये जाते, तिची तडफड होत असते। मॅडी म्हणतो, मॉम काय झालं, एवढी काय चिडचिड करते? आणि अगं मामाने जे काय केलं ते तुझ्याच काळजीपोटी। अगं श्रावणीच्या लग्नामुळे तुझ्याच जीवाला धोका होता। अलकनंदा म्हणते, असं काही होणार नाही। तो म्हणजे शुभूने स्वीटीला शब्द दिलेला असतो की 2 दिवसात तुझी रूम खाली करणार। त्याचप्रमाणे 2 दिवस होतात आणि अखेर सामान टेम्पोत टाकत असतात। आता कुठे जायचं, काय जायचं काही पत्ता नसतो। पण स्वीटी म्हणत असते, 2 दिवस झालं, आता घर खाली करा। तेवढ्यात श्रावणी त्यांच्या घरी जाते, तेव्हा सानिका टेम्पोमध्ये सामान टाकत असते। श्रावणी विचारते, सानिका अगं तुम्ही सामान का भरताय टेम्पोमध्ये? सानिका रडायला लागते आणि श्रावणीला मिठी मारते। श्रावणी म्हणते, अगं तू रडतेस का, काय झालं? सानिका म्हणते, आम्ही हे घर सोडून चाललो। श्रावणी शॉकून म्हणते, काय पण का? ती म्हणते, अगं त्या स्वीटीने घर खाली करायला सांगितलं। श्रावणी विचारते, पण का असं अचानक? सानिका म्हणते, हो तिची अट होती आणि दादाने मान्य केली नाही। श्रावणी म्हणते, अट कसली अट आणि शुभूला का घातली? आता सानिका सांगते की ती स्वीटी म्हणते तिचं दादावर प्रेम आहे आणि त्यामुळे त्याने तुझ्याशी बोलायचंही नाही आणि तुला भेटायचंही नाही आणि जर तसं केलं तर घर खाली करायचं। श्रावणी म्हणते, बरं मग शुभू काय म्हणाला? ती म्हणते, तेच ना, दादाला तिची अटच मान्य नाही आहे। आता सानिका बरंच काही सांगते आणि म्हणते, म्हणून घर खाली करतोय। श्रावणी म्हणते, ठीक आहे तू काळजी करू नको, मी बघते। दादा हा टेम्पो बंगल्यावर घ्या। आता शुभूचे आईवडील सगळे श्रावणीला अडवत असतात, पण श्रावणी म्हणते, नाही मी तुमचं काही ऐकणार नाही, आपण बंगल्यावर जातोय। आता बंगल्यावर म्हटल्यावर शोभी तिच्या नवऱ्याला खूप आनंद होतो। त्याच वेळेस स्वीटी येते। श्रावणीचं हे बोलणं ऐकून तिचा खूप जळफळाट होतो आणि ती म्हणते, तू यांना कुठेही घेऊन जाणार नाही। आता बंगला म्हटल्यावर शोभी सरड्यासारखे रंग बदलते आणि म्हणते, का नाही घेऊन जाणार आणि तिला अडवणारी तू कोण आहेस ग? स्वीटी म्हणते, शोभाताई। ती म्हणते, शोभाताई काय शोभाताई, तुला काय वाटलं तू घरातून घालवलं आणि आम्हाला घर मिळणार नाही? शुभू मात्र बंगल्यावरच असतो। तो आता अलकनंदाच्या रूममध्ये जातो। अलकनंदा धावत म्हणते, तूच केलंस ना हे सगळं, तूच केलंस ना, बोल। तो आत्याबाई मी एकच सांगतो, पायातली चप्पल पायातच राहिली की नाही पाय सुरक्षित राहतात, पण तीच जर हातात घेऊन कानाखाली बसली की नाही तर आयुष्यभर वळ विसरत नाही बरं का आपण। आता मात्र शुभू अलकनंदाचा चांगलाच माज उतरवतो। एका अर्थाने तो तिला पायातली चप्पलच बोलतो। तो निघून जातो, पण अलकनंदा म्हणते, शुभ्या तू वाघिणीच्या जबड्यात हात घातलास, आता काय तमाशा होईल ते तू बघच। पण इकडे तर श्रावणी स्वीटीचा माजही उतरवते आणि शुभूच्या घरच्यांना बंगल्यावर आणून अलकनंदाची झोपही उडवते। असे नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।